श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. उद्या आहे संकष्टी चतुर्थी 5 एप्रिल. आपले नवीन वर्ष चालू झालेलं आहे पाडव्याला. तर नवीन वर्षातली ही पहिली चतुर्थी आहे. तर ह्या चतुर्थीला तुम्ही काय उपाय, काय सेवा करू शकता मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, आपल्या इच्छा पूर्तीसाठी, मनातली मनोइच्छा पूर्ण करण्यासाठी. गणपती बाप्पा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात. तर आज मी काही उपाय सांगणार आहे मुलांच्या प्रगतीसाठी. आईने करावे आणि मुलांनी पण करावे, हे असे उपाय आहेत. तर सकाळी उद्या उठून लवकर उठायचे, गणपती बाप्पांना अभिषेक करायचा. गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस म्हणून ओम गण गणपते नमः हा मंत्राचा जप करायचा 108. त्याने पाण्याचा अभिषेक करायचा. गणपती अथर्व शीर्ष 11 वेळेस म्हणलं तर खूप छान. त्याचा अभिषेक करायचा आपण आणि ते पाणी मुलांना प्यायला द्यायचं. ह्याच्यामुळे काय होतं, मुलांची जे स्मरणशक्ती, बुद्धी वाढते. तसेच घरातले सगळ्यांनी पिळलं तरी खूप छान. अशा प्रकारे सुरुवात करायची. मग खाली फुलांचं गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या टाकायच्या, त्याच्यावर गणपती स्थापना करायची. त्यांना हळदी कुंकाचा ओली कुंकू, कोरडं कुंकू, कोरडी वस्तू कधीच गणपती बाप्पांना व्हायची नाही. कुंकू हे ओलं करायचं आणि नंतर गणपती बाप्पा लावायचे. जरी तुम्ही चंदन लावत असाल, अष्टगंध लावत असाल, ते पण ओले करूनच लावायचे. अशा प्रकारे गणपती अथर्व शीर्ष करायचं. संध्याकाळी गोळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. आणि दिवसभरात तुम्ही 21 दुर्वाची एक जुडी घ्यायची आणि आपण गणपती अथर्व शीर्ष 11 वेळा म्हणायचं आणि ते गणपतीच्या चरणाला व्हायची जुडी. तसेच हीच सेवा मुलांकडून पण करून घ्यायची. त्याच्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते. त्यांच्या अभ्यास करण्याची त्यांची इच्छा जी असते ना, त्यांना अभ्यासाला बसू वाटत नाही. हट्टी मुलं असतात तर ते हट्टीपणा कमी करतात, अभ्यास करतात. हा मला पण खूप छान अनुभव आलेला आहे. माझ्या मुलीसाठी मी केलेला होता हा उपाय. तर हा तुम्ही करा. तसेच 21 मुगाचा तो एक खूप छान प्रभावी उपाय आहे. 21 मूग घ्यायचे, हिरवे मूग, डाळ नाही. 21 हिरवे मूग घ्यायचे आणि त्याचे तुम्ही एक मूग घ्यायचा आणि ओम गण गणपते म्हणायचं आणि गणपतीच्या चरणाला व्हायचे एक मूग. तसे असे 21 वेळा ओम गण गणपती म्हणायचं आणि 21 वेळा गणपतीच्या चरणाशी व्हायचे. हा उपाय मुलांनी करायचा. जर तुमचे मूल लहान असेल, ते बोलू शकत नसेल, तर हा उपाय आईने करायचा. मुलाला जवळ बसवायचं आणि हा उपाय आईने करायचा. आईने ओम गण गणपती म्हणायचं आणि चरणाला गणपतीच्या ते मूग व्हायचे. आणि जर तुमचे मूल मोठे असेल, ते म्हणू शकत असेल ओम गण गणपती नमः, तर मुलांना बसवायचे. जर तुमची 2 मुलं असतील तर प्रत्येकाला एका मुलाला 21 मुगाचे दाणे द्यायचे आणि दुसऱ्या मुलाला 21. अशा प्रकारे प्रत्येकाने ओम गण गणपती म्हणायचा आणि ते मूगचे दाणे गणपती बाप्पाच्या चरणाशी व्हायचे. अशा प्रकारे तुम्ही हा उपाय केल्याने मुलांची अभ्यासात प्रगती, त्यांना यश मिळते. हा खूप छान प्रभावी उपाय आहे. मी पण करणार आहे आणि ह्याच्या आधी पण मी केलेला आहे. मला छान अनुभव आलेला आहे. तुम्हाला पण येईल. आणि मुलांनी ओम गण गणपती म्हणून झाल्यानंतर तोच मुगाचे दाणे दुसऱ्या दिवशी मुगाचे जे आपण वाहिलेले होते ना, ते मुलांना भातात ते मूग टाकायचे आणि तो भात मुलांना खायला द्यायचा दुसऱ्या दिवशी. ते तसेच रात्रभर तसेच गणपतीजवळ ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी ते उचलून घेऊन त्यात ते भातात शिजवून ते मुलांना खायला द्यायचे. अशा प्रकारे हा एक उपाय आहे. तसंच आपण जर प्रत्येक चतुर्थीला जे करतो ना, संध्याकाळी खोबऱ्याची वाटी घ्यायची छोटी, त्यात 3 कापुराच्या वड्या घ्यायच्या, 2-3 कापुराच्या वड्या टाकायच्या आणि ते पूर्ण जळेपर्यंत हा एक मंत्र म्हणायचा. ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः. हा मंत्र म्हणत तुम्ही ते कापूर आणि ते खोबऱ्याची वाटी आणि कापूर जाळायचा. तो खूप छान. आपल्या घरावर कुठलं विघ्न येत नाही, आपल्या मुलांवर विघ्न येत नाही. प्रत्येक चतुर्थीला हा उपाय करावा तुम्ही. तसेच झाले तर ओम गण गणपती आपण दिवसभरात मुलांना दररोज जरी गणपती अथर्व शीर्ष रोज 1 वेळा जरी मुलांनी म्हटलं ना, तर मुलामध्ये खूप अशी छान प्रगती होते.
खूप छान सेवा आहे. गणपती अथर्वशीर्षा ही गणपतीची आवडती सेवा आहे. गणपती बाप्पा आपल्याला प्रसन्न होतात आणि गणपती अथर्वशीर्ष रोज जर मुलांनी म्हणलं तर त्यांना ना एक्झाममध्ये, परीक्षेत त्यांना कुठलीही अडचण येत नाही आणि प्रत्येक दररोज म्हणल्यावर त्यांची प्रगतीच होत जाते. अशा प्रकारे तुम्ही गणपती अथर्वशीर्ष दररोज मुलांकडं पठण करून घ्यावे. गणपती स्तोत्र मुलांकडे पठण करून घ्यावे. नाही जास्तीत जास्त एक वेळा तरी तुम्ही दोन्ही पण एकदा म्हणून घ्यायचे. दररोज ही सेवा मुलांकडे करून घ्यायची. अशा प्रकारे ही एक सेवा करून घेऊ शकता तुम्ही. आणि आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपली कोणती इच्छा आहे ते पूर्ण करण्यासाठी एक उपाय आहे. खूप छान, खूप सुंदर उपाय आहे. 1 रुपयाचं नाणं घ्यायचं किंवा 10 रुपयाची नोट घ्यायची. 1 रुपयाचं नाणं घ्यायचं, कुठल्याही गणपतीच्या मंदिरात जायचं, ते नाणं आपल्या हातात घ्यायचं, उजव्या हातात 1 रुपयाचं नाणं घ्यायचं. आपली इच्छा बोलायची. असं असेल, मला नोकरी लागावी, माझे घराचं कर्ज फिटावं, माझ्यावर कर्ज खूप आहे ते फिटावं, मला नोकरी लागावी, किंवा माझं शिक्षण पूर्ण व्हावं, काय मुलाचं लग्न व्हावं, अशा इच्छा असतात त्या आपण बोलायच्या. आणि ते 1 रुपयाचं नाणं हे आपल्या दानपेटीत गणपतीच्या बाप्पाच्या मंदिरात जी दानपेटी आहे ना त्यात टाकायचं. आणि अशा प्रकारे तुम्ही ती सेवा, तो उपाय करू शकता. नाहीतर मग एक 10 रुपयाची नोट घ्यायची, त्याच्यावर निळ्या पेनाने किंवा हिरव्या पेनाने जर माझं कर्जासाठी माझी कर्ज फिटावं किंवा मुलाचं शिक्षण व्हावं, मला नोकरी लागावी असं लिहायचं. एकच इच्छा लिहायची, एक वेळेस एकच करायचं. एकच इच्छा लिहायची आणि ती दानपेटीत तुम्ही टाकू शकता. तुमची इच्छा पूर्ण होईल. गणपती बाप्पा तुम्हाला चांगले आशीर्वाद देतील. यश, समृद्धी, पैसा सगळे गणपती बाप्पा देतील तुम्हाला. श्री स्वामी समर्थ.